नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी कांबळे, एक होमिओपॅथिक कन्सल्टंट. मी गेली 7 वर्ष प्रॅक्टिस करत आहे होमिओपॅथीमध्ये. मी 5 वर्ष झालं साताऱ्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि त्याच्यापूर्वी मी लातूरमध्ये प्रॅक्टिस करत होते 2 वर्ष. आणि होमिओपॅथीचं हे निवडण्यासाठी माझं कारण की आजकाल लोकांना होमिओपॅथीच्या विषयी जरा जास्त कन्सर्न झालं आहे किंवा त्यांना आरोग्याविषयी आहे ते थोडेसे जास्त कन्सर्न झालेले आहेत. मेडिसिनमध्ये पण त्या लोकांनी आता नॅनो टेक्नॉलॉजी यूजफुल केलेली आहे, म्हणजे ॲलोपॅथीचा कुठेतरी दुर्भाव होत आहे हे प्रत्येक पेशंटच्या लक्षात यायला लागले आणि त्यासाठी ते लोक आयुर्वेदा किंवा होमिओपॅथीकडे जास्त कल घेत आहेत. आधुनिक काळातली उपचार पद्धती आता होमिओपॅथीसाठी खूप कन्सर्न झालेल्या आहेत. म्हणजे आजकालचं लोकांचं जे राहणीमान आहे त्याला जीवनशैलीला धरून आता पूर्वीचे लोक जे होते ते जास्त वर्कआउट करत होते, म्हणजे त्यांचं फिजिकल एक्सरसाइज खूप जास्त असायचे. त्या पेशंटला किंवा त्या माणसांना जास्त शेतीची कामं असायची, अवजड कामं असायची, त्याच्यामुळे त्यांना एक्सरसाइज जास्त करण्याची गरज भासत नसावी त्यावेळेस. किंवा सकाळी उठून सूर्यनमस्कार वगैरे असतील तर त्यांचं एक दैनंदिन ते रुटीन झालेलं असायचं. पण आजकालच्या लोकांमध्ये ते हेल्थ कॉन्शियस थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणजे त्यांना जिमसाठी एक वेगळा वेळ काढायला लागतो आणि त्यांचं कामाचं रुटीन जे असतं ते आठवड्याभराचं एक सेडेंटरी लाईफस्टाईल झालेलं आहे. म्हणजे उठा बसा, ऑफिसमध्ये वर्क असतं किंवा कॉम्प्युटर वर्क असतं, त्याच्यामुळे त्यांना स्ट्रेस फॅक्टर जास्त वाढलेला असतो. आणि हल्लीच्या काळामध्ये BP शुगर हा खूप लवकरली डायग्नोज होऊन जातो पेशंटला. अगदी 35शीला जरी म्हटलं तरी तो पेशंटला हायपरटेन्शन होतो किंवा BP होतो किंवा अलीकडे मुलींना त्रास व्हायला लागला PCODचा. त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना काय होतं की मेन्सेस व्यवस्थित येत नाहीत किंवा त्यांची पाळीची डिलेड मेन्सेस होत आहेत किंवा त्यांना वेगवेगळे आजार होतात गर्भाशयाचे. म्हणजे अर्ली ट्यूमर किंवा पूर्वीच्या काळात बघितलं तर बऱ्याच पेशंटला, फिमेल पेशंटला हे ट्यूमर असणं किंवा फायब्रॉइड वगैरे असणं असला काही प्रकार नसायचा. मग आता ते ॲलोपॅथिक मेडिसिन घेऊन ते पेशंटला हार्मोनल इम्बॅलन्स करणं हा कार्यक्रम होत असतो. मग तो कार्यरत कितीपर्यंत होऊ शकतो किंवा आपण हार्मोनल थेरपी कितीपर्यंत देऊ शकतो हे प्रत्येक पॅथीचे एक थोडेसे लिमिटेशन्स असतात. म्हणजे ॲलोपॅथीवाले पण काही दिवसानंतर मेडिसिन म्हणतात की हे तुम्हाला स्टॉप करायला लागतील किंवा काही दिवसानंतर म्हणतात की हे तुमच्या शरीरासाठी रिस्की असू शकतं. मग त्यावेळेस पेशंट काय करतो की सगळं झालं आहे आता आपलं करून आणि आता आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. मग तो पेशंट कुठेतरी आयुर्वेदिककडे किंवा कुठेतरी होमिओपॅथीकडे मग जायला लागतो. मग तो पेशंट तिकडं जाण्याच्या पूर्वी जर तो होमिओपॅथीकडे आला तर त्याच्या आरोग्याविषयीची कन्सर्न किंवा त्याच्या आरोग्याविषयीची जी मानसिकता आहे ती बदलून जाते. आता बरेचदा काय होतं की आधुनिक जे लोक आहेत आत्ताची त्यांना फिजिकल वर्कपेक्षा मेंटल वर्क जास्त आहे. त्याच्यामुळे रोग होण्याचं कारण मुख्यतः तिथं दडलेलं असतं. म्हणजे कामाचं वर्क असेल किंवा त्यांचं फॅमिली मॅटर असेल किंवा त्यांचा जो काही इश्यू असेल तर तो मेंटली स्टेबल होत नाही. मग त्याच्यामुळे त्यांना आजाराची सुरुवात चालू व्हायला लागते. मग आम्ही होमिओपॅथी कन्सल्टिंगमध्ये त्या पेशंटचं वय वर्ष विचारत घेता किंवा त्याचे कंप्लेंट्स विचारत घेता आम्ही त्याच्या खाण्याच्या आवडीनिवडी पण विचारतो, त्याला काय हवंय नको आहे पण ते विचारतो, त्याची मानसिकता पण विचारतो किंवा त्याच्या स्ट्रेसचं नेमकं फॅक्टर काय ते विचारतो. बऱ्याचदा काय होतं की आजार त्याच्या स्ट्रेसवर निर्मित असतो. मग तो जर आजार त्याच्या स्ट्रेसवरती आहे तर तो आपण मुळाशी जाऊन कसा निर्मित करायचा किंवा तिथनं कसा काढायचा हा मी मुळात प्रयत्न करत असतो. होमिओपॅथी म्हणजे आजार मुळापासून काढण्याची पद्धती असते. आजार झाल्याच्या नंतर म्हणजे पेशंट आजकाल गुगल फाउंडर खूप झालेले आहेत. म्हणजे पेशंटला काय होतं की काहीतरी सिम्पटम्स मॅच व्हायला लागले की मग ते रिसर्च करतात. मग आमच्याकडे येण्याच्या आधी पण त्यांचं एक डायग्नोसिस तयार झालेलं असतं. मला डॉक्टर हे सिम्पटम्स आहेत आणि मग मला हे झाले की नाही, किंवा आम्ही जे इन्व्हेस्टिगेशन सापडलेले आहेत किंवा त्यांना सांगितलेले आहेत त्याच्या ऑलरेडी त्यांनी एक इन्व्हेस्टिगेशन करून आलेले असतात आपल्याकडे. मग आम्ही जे सांगितलेलं नाही आहे मग त्या मला विचारतात, अरे मला स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे पण सरांनी मला MRI सांगितलंच नाही, मग मॅडम मी MRI काढू की नको. मग डॉक्टर डायग्नोसिस केव्हा करायला सांगतो किंवा इन्व्हेस्टिगेशन केव्हा करायला सांगतो जेव्हा ते डॉक्टरांना गरजेचं वाटत असतं.
एखाद्या पेशंटला जर तो एक्सरेवरती रिकवर होत असेल किंवा ते आम्हाला कळत असेल तर आम्ही MRI सांगणार नाही. पेशंटला हल्ली खर्च करायचं खूप शौक झालेला आहे. म्हणजे जास्त खर्च झाला किंवा हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे गेले तर हा डॉक्टर चांगला आहे, आणि जर कमी पैशामध्ये झालं तर तो डॉक्टर त्याला काही कळत नाही, असं त्यांचा समज झालेला आहे. म्हणून बऱ्याचदा होमिओपॅथीकडे येताना पेशंट जरासा विचार करून सांगतात की नाही, हे पैसे कमी घेतात म्हणजे ह्यांना काही नॉलेज नसतं. आणि डिग्रीचा हा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. म्हणजे पेशंट हा स्पेशालिस्टकडे जाण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. म्हणजे मला मणक्याचा त्रास झाला तर मी ऑर्थोपेडिशियनकडे जाणार, किंवा मला डोकं दुखायला लागलं तर मी न्यूरोलॉजिस्टकडेच जाणार, मला थोडासा फिमेल प्रॉब्लेम व्हायला लागला तर मी गायनोकॉलॉजिस्टकडे जाणार. पण सिलेबस सगळ्याच डॉक्टरांना सेम असतो. जे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहे तेच आम्हाला पण सिलेबस असतो. डॉक्टरांच्या क्वालिटीमध्ये कुणाचाही फरक नसतो, फक्त पेशंटच्या मेंटॅलिटीमध्ये फरक असतो. म्हणजे पहिल्यांदा सांगेल की त्यांना लक्षणे दिसून आले तर त्यांनी गुगल करू नये कुठल्याही पद्धतीचं की आपल्याला काय होते काय नाही. आणि जर त्यांना सिम्पटम्स काही जाणवत असतील तर आधी थोड्याशा म्हणजे फॅमिली डॉक्टरकडनं कन्सल्ट करावं, त्यांच्याकडे डायग्नोसिस करून घ्यावं. मग जर तो डॉक्टर म्हणला की नाही बाबा माझ्याकडनं हे होत नाही, तुझी 2nd स्टेज 3rd स्टेज आहे, तर मग ते डॉक्टर रेफर करतो की माझ्याकडनं होत नाही, तू समोरच्या डॉक्टरकडे जा. मग पेशंट काय होतं की बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट येत असताना बाकीकडे सगळीकडे खर्च करून आलेला असतो आणि त्याला तिथं रिझल्ट मिळाला नाही, म्हणून तो परत वापस आमच्याकडे येतो. मग त्यावेळेस ती आजार जी आपण दुरुस्त करण्याची क्षमता असते ना, ती कुठेतरी कमी होत जाते. म्हणजे पेशंटची 2nd स्टेज 3rd स्टेज चालू व्हायला लागते. म्हणजे पैशाने, थोड्या पैशामध्ये जर आजार दुरुस्त होत असेल तर पेशंट हा बऱ्याचदा आर्थिकदृष्ट्या खचून मग आमच्याकडे आलेला असतो, आणि मग आम्हाला ते पहिल्यापासून शून्यातनं उभं करायला लागतं. कारण बऱ्याचदा ॲलोपॅथिक मेडिसिननी जो आजार आहे तो सप्रेस होऊन जातो. म्हणजे मुळात त्या आजाराचे जे सिम्पटम्स असतात ते त्यांनी ॲलोपॅथिक मेडिसिन देऊन सप्रेस केलेले असतात, आणि ते परत आम्हाला मुळात आणायला ती मेडिसिनचा आम्हाला डोस कमी करायला लागतो. मग त्याचे जे सिम्पटम्स असतील काय असतील ते परत घ्यायला लागतील. त्या पेशंटची तर मानसिकता नसते पूर्ण केस टेकिंग घ्यायची, मग ती केस टेकिंग परत पहिल्यापासून घ्यायला लागते, आणि मग त्याचं मेंटल्स घेता घेता कधी कधी आम्हाला त्रास व्हायला लागतो. म्हणजे पहिल्यांदा मेडिसिन नाही रिकवर झाली, मग दुसऱ्या फॉलोअपला बोलवा, मग तिसऱ्या फॉलोअपला बघा. मग हे करत करत कुठंतरी त्याला 20% 50% जर रिकवर व्हायला लागला तर मग पेशंटचा कुठेतरी आमच्यावरती फेक बसायला लागतो की हां, होमिओपॅथी कुठेतरी वर्कआउट करते. मग माझं सगळ्यात आधीच म्हणणं आहे की तुम्ही आधी एक प्रोग्नोसिस म्हणून एका GPकडे जावा, त्यांच्याकडे बघा. ते जर त्यांच्या पद्धतीने रिकवर करत असतील तर मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ शकता. होमिओपॅथी तसं म्हणलं तर सगळ्यांच्या आजारावरती उपायदायक आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक पॅथीला काहीतरी लिमिटेशन्स असतात. म्हणजे होमिओपॅथीलाच नाही तर ॲलोपॅथीला पण काही काही आजारांवरती लिमिटेशन्स असतात. म्हणजे पेशंटची 1st स्टेज असेल तर ती आपण म्हटलं GPकडे ती रिकवर होऊ शकते, कुठल्याही डॉक्टरकडे गेलात तरी तुम्ही. पण जेव्हा ती 2nd स्टेज 3rd स्टेज जेव्हा जाते तेव्हा त्याला तुम्ही कुठलाही स्पेशालिटी डॉक्टर तुम्ही रिकवर करू शकत नाही त्या गोष्टीला. मग बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, मग कॅन्सरमध्ये तुम्हाला किमो द्यायला लागतो. मग ते आपण कधी करतो की पेशंट 2nd स्टेजला गेलेला असेल, मग 3rd स्टेजला कुठलाही डॉक्टर म्हणतो की नाही, हा पेशंट रिकवर होऊ शकत नाही. त्यावेळेस पण सगळ्या डॉक्टरांनी हात टेकलेले असतात त्या गोष्टीसाठी. आणि होमिओपॅथीमध्ये पण कसं आहे की आपण पिडियाट्रिक्समध्ये पण प्रॅक्टिस करू शकतो. अगदी कॅन्सरचा पेशंट असेल तर त्यालाही होमिओपॅथिक आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. बाकीचे जे क्रोनिक आजार आहेत, जे जुनाट आजार आपण जे म्हणतो, जुनी सर्दी असेल किंवा पोटाचे विकार असतील किंवा पायीसारखा आजार असेल, आजकाल मुलींमध्ये त्रास होतो आहे तो PCODचा. म्हणजे डिलेड मेन्सेन्स हा एवढा त्यांच्यासाठी एक झालेला आहे आजार की एक 50 ते 70% मुलींमध्ये तो आजार होतोच आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल असेल किंवा त्याच्यासाठी त्यांचं जे जीवनशैली असेल तर ते कारणीभूत आहे. म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, त्यांच्या खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत, काही आवडीनिवडी बदललेल्या असतील, त्यांचे खेळ कमी झालेले आहेत मुलींचे. आजकाल मुलामुलींचे दोघांचाही बदल झालेले आहेत, पण मुलींना जास्त हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, त्याच्यामुळे हा आजार लवकर उद्भवायला चालू होतो.
आजकाल 30-40च्या मुलींना पण थायरॉईडचा त्रास व्हायला लागला आहे. मग ते कुठंतरी होतं आहे. म्हणजे आपण त्या गोष्टींसाठी पण आपण होमिओपॅथिक मेडिसिन देतो. म्हणजे अगदी नवीन डायग्नोसिस झालेलं आहे तुम्हाला हायपरटेन्शनचं, तर आपण त्या पेशंटची मेडिसिन बंद केलेली आहे. BP जर लवकर डायग्नोसिस झाला तर मेडिसिन घेण्यापेक्षा, आयुष्यभर घेण्यापेक्षा होमिओपॅथिक कन्सल्टेशननी आपण ते मेडिसिन पण रिकवर करू शकतो. किंवा जर एखाद्या पेशंटला कॅन्सरच झालेला असेल तर तोही आपण आजार व्यवस्थितरित्या दूर करू शकतो. माणसाचा सगळ्यात मूळ कारण आजाराचं म्हणजे त्याची इम्युन सिस्टीम असते. मग आजारामध्ये काय होतं की तो मानसिकरित्या खचलेला असतो. म्हणजे मला आजार झाला आहे कुठला तरी, सर्दी ताप खोकला हा सगळ्यांना होत असतो. पण जर मोठा आजार झालेला असला तर तो पेशंट जास्त खचतो, तो मनाने खचतो. म्हणजे त्याची इम्युनिटी कुठेतरी कमी झालेली असते विषाणूच्या ह्याच्यामध्ये. मग आजकाल लोकांना कसं की सेडेंटरी फूड खाऊन किंवा ते फास्ट फूड वगैरे खाऊन ते लोकांनी ऑलरेडी इम्युनिटी कमी करून घेतलेली आहे. मग होमिओपॅथीमध्ये ते रिकवर केलं जाते की तुमची इम्युनिटी कशी वाढवली जाईल. आपण खाण्याचे पदार्थही कसे सिलेक्ट करावेत. आपण भारतीय संस्कृतीत राहतो आहे, म्हणजे आपला प्रत्येक आहार हा आपल्या ऋतूनुसार, आपला सण म्हणा तोही आपल्या ऋतूनुसार, आपल्याला जो शरीराला उपायदायक आहे त्याच्यानुसार बनलेले असतात. म्हणजे केळी हे फळ कधी खावं ह्याचं पण एक ऋतू ठरलेला असतो. किंवा आंबा हा उन्हाळ्यातच काय येतो, तो हिवाळ्यात पावसाळ्यात पण आता अवेलेबल होऊ शकतो. पण तो खाणं योग्य किती आहे हे आपल्याला माहिती पडलं पाहिजे. खाण्यापिण्याच्या सवयी हे आपलं थोड्याफार बदललं पाहिजे. म्हणजे अगदीच भूक लागली म्हणून पोटभर खाणं हे पण योग्य नाही आहे. किंवा मी दिवसभर उपाशी राहून स्टार्वेशन करून मी डाएट केले, ह्याच्यातही काही खूप मोठं कौतुक असं नाही आहे काय प्रकार. म्हणजे जेवढा आहार पाहिजे आपल्याला पोटाला तेवढा आपण सहज घेतला पाहिजे. पण त्याच्यासोबत एक्सरसाइज पण पाहिजे आपल्या शरीराला. ऑफिस वर्क आहे म्हणून सकाळी धावपळीमध्ये आपण नाश्ता करत नाही कधी किंवा चालत फिरत नाश्ता करतो. तर आपल्या भारतीय बैठकीमध्ये तसं आहे का? आपण माणसं खाली मांडीवरती बसून जेवण करतो. म्हणजे ते जेवत असतानापासूनची आपली प्रोसिजर जी चालू होत असते त्याच्यामध्ये आपलं डायजेशन होत राहतं. म्हणजे तुमच्या इम्युनिटीला हार्म करणारे ह्या तुमच्याचकडे वस्तू आहे. म्हणजे तुम्ही जाताय पळत काहीतरी खाताय व फळ घेतले आणि ते चालत खाल्लेलं आहे, किंवा मी आज स्टार्वेशन करून मी एवढे कॅलरीज बर्न केले, पण त्या नक्की तुझ्या शरीराला गरजेच्या आहेत का? की तेवढे स्टार्वेशन करून तुझ्या बर्न करायच्याच आहेत का? किंवा तू फॅट झाला आहे म्हणून तुझ्या शरीरामध्ये तू जास्त फ्राईड खाणार नाही आहेस का? हा उपाय असू शकत नाही. एखादा डायटिशियन आपल्याला एक प्रॉपर डाएट देत असतो. म्हणजे अगदीच उपाशी बसायचा अशातलाही काय प्रकार नाही. शुगरच्या पेशंटनी दर 2 ते 3 तासानंतर थोडंफार काहीतरी खाल्लं पाहिजे. अगदीच पोटभर नाही तर सकाळी थोडंसं भिजवलेले आपण हे म्हणतो ड्रायफ्रूट्स असतात, ते ड्रायफ्रूट्स वगैरे खायचे. सकाळी नाश्ता करायचा. नाश्ता एक हलका आपल्या जो डायटिशियननी सांगितलेला असेल, पोहे उपीट शिरा वगैरे काय असेल तो थोडासा खायचा. 12च्या नंतर थोडंसं खायचं. किंवा मग दुपारी 1-1:30 वाजता जेवण करतो, तर 1-1:30 वाजता जेवण केल्याच्या नंतर आपण त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता चहा घेतो आणि 8 वाजता जेवण करतो. पण त्यापूर्वी पण थोडे लोक खातात. म्हणजे 4 वाजता आपण थोडंसं काहीतरी फळ खायचं एखादं. चहा घेण्यापेक्षा फळ आणि दूध घेणं हे कधीही उपयोगाचं असतं. चहा दूध घेतलं त्याच्यामध्ये काहीही कौतुक नाही. दूध घ्या तुम्ही किंवा फळ खा एखादं, त्याच्यानंतर तुम्ही 8 वाजता जेवण केलं आणि भारतीय नियमानुसार तुम्ही 10 वाजेपर्यंत झोपी गेली पाहिजे. आजकाल मोबाईलच्या ह्याच्यामुळे लोक 12-12, 1-1 वाजेपर्यंत जागे राहतात आणि त्याच्यानंतर काही लोकांना वर्कलोड असतं त्याच्यामुळे ते पहाटे उठतात. आरामाची गरज ही 7 ते 8 तासांची असते. ती आपण कुठेतरी खंडित पाडून माझं वर्कलोड 1 वाजेपर्यंत होतं आणि मग मी परत 5 वाजता उठले, माझी 4 वाजता झोप झाली, ह्याच्यामध्ये काहीही मोठं सांगण्यासारखं नाही आहे. आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची, इम्युनिटी आपण आपल्यातली वाढवायची. त्याच्यामुळे काय होतं की आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवतोय. इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती असते. जर शरीरात विषाणू गेलेला असला तर आपल्या शरीरामध्ये आपण प्रत्येक प्रकारच्या लसी घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी हार्मोनल नसतात. म्हणजे विषाणू गेला की लगेच ते इम्पॅक्ट करतील असं पण नाही. इम्युनिटी जर चांगली असेल आपल्या शरीरातली तर ते ऑलरेडी त्याला डिफेन्स करून आपल्याला इम्युनाईज करायचा प्रयत्न करत असतात. पण जर तुमचीच इम्युनिटी कमी झालेली असेल तर ऑब्व्हियसली बाहेरचा आलेला विषाणू तुमच्या शरीरामध्ये घातकच ठरणार आहे. कॅन्सर होण्याची हीच लक्षणं आहेत की इम्युन सिस्टीम कमी होत राहते पेशंटची. एखादा विषाणू जर आतमध्ये गेला, शरीरामध्ये गेला, तर तो पेशंट
पेशंट म्हणजे जेव्हा डायग्नोसिस होतं तेव्हा पेशंट खचून जातो. म्हणजे त्याची जर 50% इम्युनिटी राहिलेली असेल ते अगदी 40-30% येते. त्या पेशंटला कुठेतरी वाटायला लागतं की हां मला कॅन्सर झालं आहे, आता माझं काही खरं नाही आहे. त्यासाठी मेंटली स्टॅबिलिटी आणि पेशंटची इम्युनिटी ह्या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात. माझं सगळ्या रुग्णांना एकच सांगणं आहे की डायग्नोसिस स्वतः करणं बंद करा आधी. आणि तुम्हाला जर आजाराची लक्षणं जाणवायला लागली तर त्यासाठी तुम्ही त्वरित तुमच्या फिजिशियनकडे जावा. आणि माझं शक्यतो मानणं आहे की तुम्ही ॲलोपॅथी मेडिसिन घेऊन तो आजार सप्रेस करण्यापेक्षा होमिओपॅथीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये तुम्ही मेडिसिन जास्त रिकवर करा, की ज्याच्यामुळे कसं की तुमची इम्युनिटी पण वाढत राहील आणि तुम्हाला त्या आजाराचं एक मूळ रूप मिळेल की मेडिसिन घेतलं आहे आपण. समजा एखादा स्किन डिसीजेस असेल तर त्याला एखादी क्रीम लावून तो आजार सप्रेस होतो, पण काही वर्षानंतर तोच आजार काही वर्षानंतर चालू व्हायला लागतो परत आणखी. मग आपण डॉक्टर चेंज करतो. म्हणजे डॉक्टर्स चेंज करणं ही त्याच्यासाठी काही उपाय नाही आहे. तुम्ही एका प्रॉपर डॉक्टरकडे जावा. आम्ही होमिओपॅथीमध्ये स्किन डिसीजेससाठी सप्रेस करत नाही मेडिसिन्स. आम्ही त्याला आतनं मेडिसिन रिकवर करायला देतो. कुठलेही ऑइंटमेंट दिलं जात नाहीत की आजार तुमचा किंवा ते बर्न असेल ते तुमचं कमी होईल, अशातला काही भाग नसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिसिनच दिली जाते जे तुमच्या पोटामध्ये जाते आणि पोटातनं आतनं तुम्हाला इम्युनाईज करायला चालू करते. जर तुम्हाला काही आजाराचा काही त्रास होत असेल तर माझं शक्यतो सगळ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही होमिओपॅथी रेफर करा. ते खूप चांगलं आहे. रिझल्ट पण देईल तुम्हाला आणि तुम्हाला एक आत्मिक संतुष्टता पण मिळेल की आपला आजार आणि आपली मानसिकता ही खूप बदलून जाईल. जर कोणाला काही त्रास असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि क्लिनिकला तुम्ही भेट देऊन तुम्ही तुमच्या डोळ्यांनी रिझल्ट बघू शकता.